महाराजांच्या टोपीला मोत्याचा गोंडा, माझ्या नशिबी पडले नानाभाऊ सारखा धोंडा. अगं बया बया. आगीचे में बगीचा, बगीचे में बंदर, संभाजी पोल इतने सुंदर कि मेरे दिल के अंदर. अगं बया बया. आले लो मैं आया मिले मात्र हातवर हा टाळ्या त्यांचा कार्यक्रम एक नंबर. त्यांचा कार्यक्रम एक नंबर. बाबा सगळ्यांना वाटतंय बरं. सगळ्यांना वाटतंय बरं. पुन्हा एक आपला होमिनिस्टर, पुन्हा एकदा आपल्या होमिनिस्टर, पुन्हा एकदा आपला होमिनिस्टर. क्या बात है. हातवर वहिनी हातवर. खेळ हाय पैठणीचा, होतोय भारी आपल्या बहिणीचा. हातवर वहिनी हातवर वर. खेळ हाय पैठणीचा, होतोय भारी आपल्या बहिणीचा. हातवर वर. बरोबर पुन्हा एकदा आपला होमिनिस्टर, पुन्हा एकदा आपला होमिनिस्टर. नाही माहिती. अहो तुमच्या यांचं. अच्छा, प्रशांत उत्तेकर. बॉम्बला वहिनी मला नाही माहिती. यांचं नाही होत, तुमच्या यांचं. ठीक आहे. काय नाव. कांचन प्रशांत उत्तेकर. हा जरा कांचन वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या एवढ्यासाठी येत वहिनींचा उखाणा ऐकायचा आहे. कुणी उखाण्यामुळे येत नव्हत्या का. असं काय आहे का. असं काय आहे का. काळजी करू नका. नाही वहिनी नाही आला तरी मी शिकवतो. हा वहिनी शिकवा. तुम्ही शिकवा. बर मी शिकवतो. वाजवा टाळ्या वाजवा वहिनींसाठी. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला, पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला, यांचं नाव घेते प्रशांत यांचं नाव घेते सुवासनीच्या पंक्तीला. सुवासनींच्या पंक्तीला. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी. सो स्वाती निशांत खैरे. उखाणा आजच घ्या वहिनी. काय म्हणलं विचार करायला बाकी काही नाही. हा 20 वर्ष झाले लग्नाला का. कमीच झालं बया. प्रज्ञा वांजकर यांच्यासाठी खास आलं स्टेजवरती. प्रज्ञा कुठे गेल्या प्रज्ञा वहिनी. ओ प्रज्ञा वहिनी तुमचे आडनाव किती आहेत. मला कळालं प्रज्ञा जगताप या म्हणतात वाळुंजकर. का वाळुंजकरच म्हणले ना. तो मग काहीतरी ववाळ का काहीतरी म्हणला. अजून 2 आहेत का. नाही 3 वाटले मला म्हणून विचारलं बाकी काही नाही. नाही आमचं कसं लाडानं मला परळीकर म्हणतात. म्हणजे लाडानं म्हणण्यापेक्षा मी परळीच्या साईडचा आहे म्हणून परळीकर ते परळीकरच नाव पडलं. तसे माझे 2 सरनेम झालेत. मग आता बायकोची 3 झाली. तसं म्हणलं काय वहिनीला वेगळं प्रेमाने अजून काय आवाज मारतात की काय बाकी काय नाही. हा पण ताई तुमच्यामुळे इथे आल्यात आणि सगळ्या महिला प्रज्ञाताईंमुळे इथे आल्यात आणि मी सुद्धा प्रज्ञाताईंमुळेच आलोय. जोरदार टाळ्या प्रज्ञाताईंसाठी झाल्या पाहिजे. हा गौतम बुद्धांच्या मूर्तीला फुले घालते वाकून, निशांत रावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान. टाळ्या वाजवा वहिनींचा मान राखून. वहिनी या पट्टीला पाय टच करा. हा दीक्षा प्रदीप कांबळे. हो का ना. सागवानी टेबलावर रुमाल टाकते विनून, प्रदीप कांबळेंचं नाव घेते जय भीम म्हणून. जय भीम. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. बोला जय भीम. हा याला हात लावू नका वहिनी. करंट वर शॉक लागतो. अहो शॉक लागतो वहिनी. 440 करंट माझा तुम्हाला सोसल का. पुढचं गाणं येत नाही. अक्षता
सूरज जगताप. उखाणा. नाव घ्या आग्रह कशाचा, सूरज नावांचं नाव असतं ओठांवर, प्रश्न असतो खाण्याचा. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वहिनीसाठी. नाव बी उखाण्यात आणि प्रश्न बी उखाण्यात आणि उत्तर बी उखाण्यात, याला म्हणायचं डोकं. लावा लावा ताकद, वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हा. जयश्री सागर गायकवाड. उखाणा. तुम्ही सांगा. बया बघा असं पाहिजे बिनला. येत नाही सांगायचं असला सांग. हा. साऊंड मध्ये साऊंड. साऊंड मध्ये साऊंड. साऊंडच्या वरती असतो भोंगा. साऊंडच्या वरती असतो भोंगा. यांचं नाव घेते. सागर रावांचं नाव घेते. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी. सायली चंदू मोठनाळी. हा. आणि उखाणा. तुम्हाला बी येत नाही. या इकडे. तुम्ही काय करता. घरीच असतात. बरोबर. कधी झालं लग्न. आता 1 वर्ष होईल. नवीन आहे हो, नवीन आहे. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. बिचारीचं लग्न नवीन आहे म्हणून उखाणे. मग लग्नात उखाणे नाही घेतले का. येतच नव्हता. इकडे या. लग्न लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. नाही नाही, खरं सांगा खरं सांगा. काहीतरी तुम्ही पलटी मारली. एका साईडलाच भाकर भाजलेला आहे, दोन उलटी केली यांनी. हा. हा का. कुठे भेटले होते पहिल्यांदा, कुठे भेटलात तुम्ही. फॅमिली मध्येच. हो का. म्हणजे मग मग घरच्यांना कळालं का त्या बायांचं लावून दिलं पाहिजे. कळाला. कोण म्हणजे काय रिलेशन काय तुमचे. आत्याचा पोरगा. मामाची पोरगी ना. या मामाच्या पोरीला झटक्यात पट्टा होई. मामाची पोरगी तेवढ्यासाठी असती बाबा, लग्न करण्यासाठी. किती गाणे बघा ना. मामाच्या पोरीला पटवली, मामाच्या पोरीला फिरवतो. सार्थकचं तसं काही नव्हतं, पण सार्थकनं तरी आणली. आता मी शिलाताईंच्या घरी गेलो, त्यांच्या लग्नाला येता नाही आलं, त्यांच्या घरच्या कार्यक्रमाला. कारण असे कार्यक्रम असल्यामुळं डेट्स नव्हत्या माझ्या, त्या कार्यक्रमांना येऊ शकलो नाही. पण आता घरी गेल्यानंतर कळालं की कार्यक्रमाला का नाही आलो बाबा. कार्यक्रम झाला पण आपण येऊ शकलो नाही. घरी आल्यास त्यांनी सविस्तर सांगितलं असं असं झालं, म्हणून तुम्हाला अचानक कॉल केला. ते असंच लव्ह मॅरेज त्यांच्याही मुलांनी केले. असं त्या लग्न होणं महत्वाचं आहे. हे बघा सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही का. आहे ना. इकडे असं आहे. हा. आम्ही बाकी काय नाही तर मामाच झालं नाही त्याच्या अजून. हा. उखाणा. तुम्ही सांगा ना. स्वयंपाक येतो का. येतो. वाटाण्याची करते भाजी, वाटाण्याची करते भाजी, त्यात खोबरं टाकते किसून किसून. त्यात खोबरं टाकते खिसून खिसून. खिसायचं बाय खोबरं, तसं नाही. हा. सर मी फर्स्ट टाइम आली आहे. हा मग लग्न किती वेळा केले. हा मग सुरुवात असतेच ना, त्याच्यामुळे काय आता लग्न एकदा केलंय, उखाणा पण घ्यावाच लागणार. हा. त्यात खोबरं टाकते खिसून खिसून. स्वयंपाक किती वेळा केलाय. भरपूर. मग खोबरं तर नीट केसा घे वेळा. खोबरं असं असं करायला खोबऱ्याला. हा. त्यात खोबरं टाकते खिसून खिसून. आमचे हे गेले रुसून, आमचे चेंडू गेले रुसून, कुत्र्याने घेतले चाटून पुसून. कुत्र्याने घेतलं चाटून पुसून. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. आता एवढी चांगली भाजी बनवली आणि हे रुसून गेले, मग हे त्यांना बोलवायला जाणार ना. बोलवायला गेले तोपर्यंत भाजी कुत्र्यानं. तुम्हाला काय वाटलं. भाजी कुत्र्याने चाटून पुसून घेतली, तुम्हाला काय वाटलं. असं कसं होईल. कुत्रा मी कुलूप लावून गेला का ना. दया काय बोलायचं. लय पुढच्या आहेत वहिनी. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. वहिनी नमस्कार. कोमल महेश कांबळे. हा. उखाणा. उन्हाळा किती जरी असला. लय गरम होतं बाय वहिनी. उन्हाळ्याचं नावच काढू नका. एसीच्या बाहेर निघाले की परत वाटतं कधी एसी जाईल माणूस. उन्हाळा जरी असला म्हणून झाली मी टॅन, तरी पण महेशराव आहेत माझे फॅन. अगं बया बया. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. वहिनी तुमचे फॅन लय झालेत आता. या वहिनींचा आपल्या गेल्या वर्षीच्या जयंती मधला व्हिडिओ आहे, तो मिलियन मध्ये गेलेला आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती. त्याच्यामुळे वहिनींचे फॅन आमच्या युट्यूब वरती सुद्धा आहेत. एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि काय होतं, तुमच्या व्हिडिओला कमेंट आली की परत तो व्हिडिओ येतो. मी म्हणतो ह्या बिबडेलर मधल्या वहिनी, म्हणजे त्याच्यामुळे दिसतात, त्याच्यामुळे लगेच तुम्ही ओळखायला आल्या. एकदा जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. हा वहिनी
जय भीम. जय भीम. आगीचे में बगीचा बगीचे में बंदर संभाजी पोळ इतने सुंदर कि मेरे दिल के अंदर. अगा भैया भैया आले का भाऊ आले का नाही ते वरती गेले. कुठं अगं भैया काय बोलायचं आता. टाळ्या वाजवा. जाऊ द्या वहिनी, जिथून बी आहेत ना तिथून तुम्हाला बघायला अजून सुद्धा तुमच्या ते मनामध्येच आहेत. एकदा जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. हा वहिनी, याला हात लावू नका, करंट वरती शॉक लागतो. हा मानसी सागर कांबळे. उखाणा नाव काही सुचेना, उखाणा काही सुचेना, सागररावांचं नाव घेऊन कसा बसला. कुणाचं काय वहिनीचा फटक्या हात पाय. वहिनी काय नवरा बायकोचं भांडण झालं कधी नाही? मग काय इकडे तिकडे तिकडे इकडे काही करायला लागल्या तुम्ही? हा मग या, मी शिकवतो ना, नका काळजी करू. या इथे. हा काय त्यांचं नाव काय? सागर. तुम्हाला गाडी येते का? हा मग ठीक आहे. शिलाविनी आपण गाडी चालू. तुम्ही लय भारी चालवायच्या ऍक्टिवा. हा ऍक्टिवा गाडी ऍक्टिवा गाडी भिताडाला धडकली. भितडाला धडकली. तिला त्याला विचारा कशी धडकती. हिरो होंडा गाडी भिताडाला धडकली. हिरो होंडा गाडी भितडाला धडकली. तुमच्या यांचं नाव काय? सागर. हिरो होंडा गाडी भिताडाला धडकली. हिरो होंडा गाडी भितडाला धडकली. सागररावांची नथनी माझ्या साडीला अडकली. सागररावांची नथनी माझ्या काय झालं? काय झालं वहिनी? अहो उलट झालं. थांबा. हा हिरो होंडा गाडी भिताडाला धडकली. हिरो होंडा गाडी भितडाला धडकली. माझी नथनी सागररावांच्या शर्टला अडकली. माझी नथनी सागररावांच्या शर्टला अडकली. बया यांच्या मिस्टरला नथनी घालत होतो मी. यांनी भोगच आग कपक करवली शेजारीच उभा आहे. तुम्ही एखादा शिकवायचा ना, आगीच्या बगीचा बंदर काहीतरी असलं त्यांना शिकवायचं होतं की. हा वहिनी. अर्चना प्रसाद जगताप. याड लागल ग रंगल तुझ्यात याड लागल ग वासी हो साथी येई कस्तुरीचा सागर या वाड लागल ग. असं म्हणत झाले का नाही? छान वाटतं. एकदा जोरात टाळ्यांच्या गणेशसाठी वाजल्या पाहिजे. मला गणेश नाही म्हणलं तरी 2012 सोनू आणि गणेश सोबतच आहेत तुमच्या शोला आलेले. आणि त्यावेळेसपासून ही मुलं दोघेही माझ्यासोबत काम करतात. आणि ते जे बाकीचे काही मुलं असतात तेच आमच्यासोबत त्यांच्यासोबतच येतात. मला अजून प्रयत्न करतोय गणेश गाणं शिकवायचा, पण तो अजून सक्सेस झाला नाही. मेहनतच करतोय नुसती. जोरात टाळ्या वाजवा गणेशसाठी. हा वहिनी भया, हे बघा शीला, मुन्नी, अर्चना, शांताबाई, शालू या सगळ्या बायका आहेत ना, यांची नावं फेमस करून टाकली गाण्यांनी आणि चित्रपटांनी. पण अशा नावाच्या बायका भेटायला बी नवऱ्यांचं नशीब लागतं. आणि ते तुमच्या नवऱ्याचं नशीब आहे. अर्चना नावाची बायको भेटली. आता तुम्ही त्यांच्यासाठी छान उखाणा घ्या. हळद लावते, कुंकू लावते, वाण घेते. वहिनी एवढं नाजूक नको, थोडं पुढे या आणि जोरात घ्या. काळजी नाही, घाबरू नका. भाऊ आलेत का? कुठे असतील. आवाज मारा बरं. लाजू नका. हा मारा आवाज. मी कसा देऊ आहे का? नवरा तुमचा म्हणत तुम्हीच आवाज द्या. आता बॉम्बला आलेत का भाऊ? आवाज तर मारा. आला असेल तर हात वरती करते. आले का? काय म्हणतात त्यांना? ओच म्हणते. मारा बरं. ओ म्हणून हात मारा. करतेत का हात वर बघून? ओ क्या बात आहे. जोरात टाळ्या वाजवा भाऊंसाठी. ओ म्हणले की भाऊ तिकडे वाटत करत होते. कधी म्हणते हो? मी हात वर करतो. हा दिसले. हा हळद लावते, कुंकू लावते, वाण घेते गोळा. प्रसाद रावांचं नाव घेते, सुवासिनींच्या मेळ. क्या बात आहे. भाऊ आमच्या ताईला किती त्रास देता हो तुम्ही? बिचारीचा आवाज सुद्धा निघाला का? हा पण जाऊ द्या, चांगले. तुमच्या सासूबाई कुठे? बाहेर गेला. म्हणजे सोबतच राहता नाही तर? हो. त्यांची सासू सुखी. बिचारी सुनाशी म्हणल्यास काय बोलतच नाही काय, एकदम सायलेंट आवाज आहे. जोरात टाळ्या वाजवा. तुमच्यासारखी
सून सगळ्यांना मिळावी बाबा, किंवा तुमच्यातले गुण जे आहेत ते सगळ्या सुनांमध्ये जावे. हा वहिनी, तुम्ही लय हसल्या. तुमची सासू कुठे वहिनी? आहेत ना बस कुठे? त्या सासूबाई? हा सासूबाई आधीच हातवर, काय करायच्या आधीच हातवर आहे. मी इकडे बसले बरोबर. हा अश्विनी नानाभाऊ गवई. अश्विनी गेला जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, अशी जिंदगीच आणि बानी ग. ये ना प्रिये तू ये ना प्रिये, तुम्ही तर प्रेम दिवाना रसीला, ते प्यार जरा सा नशीला. तर प्रेम दिवाना रसीला, ते प्यार जरा सा नशीला. खरं सांगा, आमचे भाऊ तुमच्यासाठी असं गाणं म्हणतात का? हो. बया बया बया. कधी म्हणतात बहीण? केव्हा पण केव्हा? असं टायमिंग असेल ना? केव्हा पण एखाद्या वेळेस काल परवा, आता लेटेस्ट मध्ये कधी म्हणलं होतं? नाही, आता तर नाही म्हणलं. आठवडा झाला. आठवड्यात शेवटचं कधी म्हणलं होतं? कुठल्या वेळेस म्हणलं होतं? ते नाही लक्षात. तरी असेल ना. आता कसा कार्यक्रम चालू तुम्हाला कळाला असेल ना, रात्री 9 वाजता कार्यक्रम सुरू झाला. नाही ना लक्षात. तरी अंदाजा बरं कुठल्या वेळेस म्हणले आतापर्यंत? संध्याकाळच्या वेळेसच म्हणलं. अगं बया बया. कुठून? कामावरून आल्यानंतर, जेवण झाल्यानंतर का कधी? काम झाल्यानंतर. अगं बया बया. आलेत का भाऊ इथं? आलेत का? हो. आवाज मारा बरं. स्वराचे पप्पा. कुठं? हा हा आहेत. भाऊ मी आत्ताच सांगितलं होतं, ही जे नाव आहेत ना फेमस, अशी बायको भेटायला पण नशीब लागतो. अश्विनी नाव. भांडण झालं बोलत नाहीत. अमित भाऊ, माझ्या बायकोचा हाच प्रॉब्लेम आहे. भांडण झालं ना बाया बोलत नाहीत. भांडा कर, काहीतरी कर. त्यांना त्यांच्या मनासारखं पाहिजे असतं. काय? कुठेतरी फिरायला जायचं असतं, काहीतरी घ्यायचं असतं, आणि नेमकं त्याच वेळेस आपल्याला काम असतं. आपण म्हणतो उद्या करू, उद्याचं परवा, परवाचं तेरवा, ढकलत पुढं. मग भांडण झालं. भांडण होतं का तुम्ही तुमचं? नाही. खरं सांगा वहिनी. नाही वर. सासूबाई आहेत म्हणून खोटं बोलणार. नाही नाही. तुमचं गाव कुठलं? आमचं बुलढाणा जिल्हा. मग म्हणूनच होत नाही भांडण तुमचं. आमचं भांडण होतं नवरा बायकोचं. कुणाकुणाचं भांडण घरात होतं त्यांनी हात वर काढला. नवरा बायकोचं 1, 2, 3. ज्यांनी हात वर केले नाहीत ना, सगळ्यात जास्त भांडखोर ह्याच. फक्त आता सगळ्यांसमोर दाखवायचं कसं म्हणून. माझ्या घरात होतं तर घरात भांडण नवरा बायकोचं होत नाही असं नवरा बायको नाहीतच. भांडण आमच्या घरात होतं भाऊ. बायको किचन मध्ये असते, मी हॉल मध्ये असतो. भांडण झालं, बायको बोलत नाही. बायकोच्या हाती पडल वाटी, ग्लास, तांब्या, काय हाती पडल ती मला फेकून मारते. लागलं ती खुश होते, चुकवलं मी खुश होते. झालं एवढ्यात आमचं भांडण मिटून जातं. असं असतं वेगळी. हा आता उखाणा घ्या भाऊंसाठी चांगला. महाराजांच्या टोपीला मोत्याचा गोंडा, माझ्या नशिबी पडले नानाभाऊ सारखा धोंडा. अगं बया बया. वहिनी तुम्ही तर म्हणल्या भांडण होत नाही. तुम्ही तर भांडणाचा तेलच टाकला. आता काडी लावायचीच गरज आहे फक्त. कुठं आहेत भाऊ? हात वर करा. भाऊना हातच जोडले. आता संपला विषय. वहिनी त्यांचं धोंडा नाव कधीपासून ठेवलं होतं? उखाणा येतो. उखाणा आहे का? चांगला आहे, चांगला आहे. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. वहिनी भांडण होत नाही नक्कीच? नाही. म्हणूनच तुम्ही उखाणा घेतला. मलाही कळालं. वाजवा टाळ्या यांच्यासाठी. हा वहिनी. प्रतीक्षा अजय दवाणे. उखाणा. सोन्याची अंगठी, चांदीचं पैठण, अजय नाव घेतो. ऐका सर्वजण. ऐका सर्वजण. वाजवा. तुम्ही कुठे गेला? मला वाटलं काय जात झाली. ओम भट स्वाहा. वहिनी तुम्ही सातारा सांगली साईडचे का? कुठल्या? बुलढाणा जिल्हा. घेतो म्हणलं बाकी काय नाही. सातारा साईडला वगैरे तिकडे तशी लँग्वेज आहे. असू द्या वहिनी. हा नयन कृष्णात वाघमारे.
उखाणा. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, कृष्णा नावाचं नाव घेते पत्नी या नात्याने. टाळ्या वाजवा प्रेक्षक या नात्याने. हा वहिनी. हा उखाणा. उभी होते चौकात लक्ष गेले आकाशात, अनिलराव माझ्या मंगळसूत्रात. वहिनी लाजल्या. हा लाजणारे नाहीये हम. बघा वहिनीची हिंदी, लाजणारे नाहीये हम म्हणे. हा मग उखाणा घेऊ ना. हा हो नाही, अर्धा इकडं ना अर्धा तिकडं होया, सगळा एक संग घेऊ. मराठीतच घेतला मग मध्ये हिंदीत बोलले तुम्ही, आम्ही लाजणारे नाही हो म्हणून म्हणलो. नाही नाही बोला, काही प्रॉब्लेम नाही, पण हेच उखाणा व्यवस्थित घ्या, परत घ्या. हे हात काढा, शूटिंग मध्ये तुमचा येत नाही फोटो. मग म्हणा की दगड म्हणा, तुम्ही मार्बल बिरबल काहीतरी म्हणा, महागातला दगड म्हणा. दुसरा घेताय का? मग तेच घ्या की, म्हणून तर म्हणलं चुकलाय तुमचा काहीतरी सुधारणा. हा घ्या. बरं राहू द्या बाया, कुठे घेता. कोणाचे गुडघे दुखतात म्हणले? कोणाचे दुखतात गुडघे? कोणाचे? सगळ्यांचे दुखतात. घ्या बॉम्बला. त्यांनी म्हणलं यांची दुखतात, सगळ्यांचेच दुखतात, घ्या. हा काही नाहीये, तळ्यात मळ्यात पण नाही, काळजी करू नका. सोपी गेम आहे, फक्त पाय तुम्ही पाठीमागे घेऊन ये म्हणून रस्सी पुढे घेतली आहे. ज्यांना बोलता येतं त्यांनी असा हात वरती करा. बोलता येतं, ज्या बोबडं बोलतात त्यांनी असं करा, तोत्र बोलतात त्यांनी असं करा, ज्या व्यवस्थित क्लिअर बोलतात त्यांनी हात वरती करा. हा तुम्ही बोबडं बोलता का वहिनी? हात वर करा मग पूर्ण. हा पूर्ण हात वर, पूर्ण वहिनी हात वर पूर्ण. हा आता ज्यांना ऐकायला येत नाही त्यांनी हात खाली करा. येतंय का तुम्हाला? चांगलं येते, ऐकायला येते. मी आता काय बोललो ते ऐकलं? घ्या बॉम्बला. हा ज्यांना ऐकायला येतं त्यांनी हात वर करा. ज्यांना ऐकायला येतं त्यांनी हात वर करा. सगळ्यांना ऐकता येतं, सगळ्यांना बोलता येतं. करा खाली आता हात. गेम सोपी आहे. अमिताभ बच्चन साहेबांना ओळखता? अमिताभ बच्चन साहेबांचा डायलॉग आहे, तो 3 वेळा तुम्हाला बोलायचा आहे. अमिताभ बच्चन अंगात आणायचे नाही, नाही तर बया चला अजिबात नाही. हा आता ह्याच्यानंतर गेम, तुम्ही ह्या गेम मधून आउट कोणी होणार नाहीये, फक्त डायलॉग बोलायचा आहे. गेम अजून एक असणार आहे, स्टेजवरनं खाली तुम्ही असं जाणार नाही, काळजी करू नका. चला रेडी? वहिनी तुमच्यापासून सुरुवात. डायलॉग आहे, हे साला कोण बनेगा करोडपती. 3 वेळा तुम्हाला बोलायचं. वहिनी कुठे चालल्या? नाही ना, तुम्हाला पाणी स्टेजवर मागवत थांबायचं. भारती वहिनी बया, त्या वहिनीने तुम्हाला मुद्दाम बोलवून घेतलंय. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. हाँ एक, क्या बात आहे. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. 2, हे साला कौन बनेगा करोड़पति. हाँ हे साला कौन बनेगा करोड़पति. हाँ थोडस चुकलं, पण तुम्ही आउट नाहीये, इथंच थांबायचंय. हा वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. ए साला कौन बनेगा करोड़पति है. 3 थांबा. हे साला कोण बनेगा करोडपती. 3 वेळा. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. यांचं थोडं इकडे इकडे झालंय, पण तरी आपण यांना फायनलला घेऊ. यांना फायनलला घ्या. हा वहिनी. है साला कौन बनेगा करोड़पति है. क्या बात आहे. सेम बोला वहिनी, सेम बोला. हा है साला कौन बनेगा करोड़पति है. 2, हा है साला कौन बनेगा करोड़पति है. 3, यांना पण घ्या, यांना फायनलला घ्या. हा वहिनी. गेमला का मी तुमचा घसा बसला बाया. तुम्ही थांबा, बोलायचं नसेल नाही तर थांबा, काय प्रॉब्लेम नाही. प्रयत्न करा, घसा उठला तर उचला वहिनी. हा है साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. थांबा वहिनी, तुम्हाला तुमच्यासाठी दुसरा गेम. हा मला नाही. हे साला है साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. मैत्रिणीच्या शेजारी थांबा. हा हे साला. ओहो वहिनी,
बया 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 बया, नाही नाही म्हणायचं, पाहिलीचं हाणायचं. वहिनी, डायलॉग मध्ये तुम्ही अमिताभ बच्चन सोडा, अभिषेक बच्चन अंगातच आणला. हा सेम, नाही सेम टोन लावा वहिनी, एक नंबर. हा ए साला कौन बनेगा करोड़पति? ये क्या बात है. हा वहिनी एक. ए साला कौन बनेगा करोड़पति? दोन. हा वहिनी, काल डान्स केलेला फायदा झालाय काही? मला आवाज लय मजबूत निघाला वहिनी तुमचा. हा महिलांना हसवायचंय म्हणून मी करते. नको, त्यांना हसवण्यासाठी काही करू नका. तुम्ही फक्त खेळण्यासाठी खेळा. जिंकली असते मी काय पेटंट त्यांना देणार नाही. हा कधीतरी हसू येऊ द्या त्यांच्या चेहऱ्यावर. बर हसवा. ए साला कौन बनेगा करोड़पति? अजून काय येतं तुम्हाला हसवण्यासाठी असं त्यांना? नाही काहीतरी अजून म्हणून हसवा. नाही हसवाच तुम्ही आता त्यांना. बया काहीतरी त्यांना हसवण्यासाठी म्हणते मी. त्यांना फायनल मध्ये घ्या. आम्ही तुम्हाला पैठणी जिंकण्यासाठी फायनल मध्ये घेतो बघा. हा वहिनी या मात्र हसवतात बघा तुम्हाला. हा अगं बया ए साला कौन बनेगा करोड़पति? एक. हा ए साला कौन बनेगा करोड़पति? दोन. ए साला कौन बनेगा करोड़पति? त्यांना गिरे. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति? अगं बया थांबा की बया, काय आधी का थांबा व्यवस्थित. हा हे साला कौन बनेगा करोड़पति? तुम्ही काय करता? मी काय इकडे बघा, इकडे सरळ थांब्या. काय करता? काहीच नाही करत. परत एकदा डायलॉग. हे साला कौन बनेगा करोड़पति? मला वाटलं तुमचा कोंबड्या कापायचा झालाय. हे बघा असा ते चाकू धरला कोंबडीचा. हे साला कोण बनेगा? हा दोन तुकडे. हे असं नाही वहिनी, हे असं हाय असं. हे साला कौन बनेगा करोड़पति? एक. हे साला कौन बनेगा करोड़पति? दोन. हे साला कौन थांबा की बया, घाई काय? हा. हे साला कौन बनेगा करोड़पति? यांना गेरी सेमी फायनल. हा वहिनी याला हात लावू नका, करंट वरती शॉक लागतो. ए साला कौन बनेगा करोड़पति? ए साला कौन बनेगा करोड़पति? ए साला कौन बनेगा करोड़पति? बया बया आवाज चढत चढत गेला वहिनीचा. यांना पण घे. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति? ए साला कौन बनेगा करोड़पति? ए साला कौन बनेगा करोड़पति? इकडे व्या. हा वहिनी. हे साला कोण बनेगा करोडपती? हे साला कौन बनेगा करोड़पति? हे साला कौन बनेगा करोड़पति? हे साला कौन बनेगा करोड़पति? सन्मानानं घ्या यांना, व्यवस्थित बोला, जोरात टाळ्या वहिनीसाठी. वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति? हे साला कौन बनेगा करोड़पति? हे साला कौन बनेगा करोड़पति? क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनीसाठी. यांना पण घ्या. हा है साला कौन बनेगा करोड़पति? है साला कौन बनेगा करोड़पति? है साला कौन बनेगा करोड़पति? इकडनं व्हॅन इथं थांबा. हा हे साला कौन बनेगा करोड़पति? बया वहिनी तुम्ही तर अमिताभ बच्चन अंगात आणला. हे साला. हा मुंशीजी तुम्ही शराबी अमिताभ बच्चन अंगात आणला. हाँ है साला कौन बनेगा करोड़पति? 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 बया झटका तर मला कमर पण बोलते का काय म्हणलं आता. हा वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति? म्हणलं आता का मारतात का काय, मला डीला हात सोडला खाली यांनी. म्हणलं हे साला कोण बनेगा करोड, धाडकडे धडा का काट धडा. लय मोकळा हात सुटला होता तुमचा, असा असा हालत होता. मी लांब सर्कल भाऊ म्हणलं कुठून हाताला लागायचं.
ओ साला कौन बनेगा करोड़पती है बघा ये आता ओ साला पुन्हा काय आता ते साला का ए साला कौन बनेगा करोड़पती है हा इकडे थांबा वहिनी ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है इकडे थांबा वहिनी